नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹1 येणार. फक्त ₹1 काय येणार, ह्याच्या मागचं कारण काय आहे, त्याच्यासोबत मराठीत अर्ज केला तर अर्ज मंजूर होईल का, ए टू झेड सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तांत्रिक पडताळणी सुरू. पात्र महिलेच्या बँक खात्यात ₹1 जमा होईल. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ह्या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात ₹1 जमा होईल. जमा होणार हा ₹1 लाभार्थ्यांना सन्मान निधी लाभ नाही, तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे. ह्या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडपात्र महिला अर्जदाराच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत ह्या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवड महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक ₹1 जमा करण्यात येत आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्याची निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रयोगाचा भाग असून त्याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचे गैरसमज किंवा कोणत्याही अपचारावर बळी पडू नका, असे बालविकास मंत्री यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यातच ₹1 जमा होतील का, ह्याची पडताळणी सुरू आहे. आता ₹1 जमा होईल पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये आणि पुढे जे येणारे ₹1500 आहेत ते पुढे ज्या तारखेला जमा होणार आहे तेव्हा तो लगेच जमा होणार आहेत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मराठीमध्ये अर्ज सादर करता येणार का, पहा. ह्या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलेच्या मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेत अर्जाविषयी चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारच्या अपचार पसरवण्यात येत आहे. तर मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजीमध्ये भाषेत करावे लागत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला मराठीमध्ये अर्ज सादर करायचा असेल तर मराठीमध्ये करा, इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंग्लिशमध्ये करा. आता दोन्हीही भाषेमध्ये बँकेनं अर्ज स्वीकारणार आहे. तुमचे पैसे जे ₹1500 आहेत ते तुम्हाला बँक खात्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हा महत्त्वाचा एक अपडेट होता. अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथंच तुमचं जय महाराष्ट्र.